कोल्हापुरात रात्रीच्या पावसानंतर राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। 2 ते 3 तासांच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। आज सकाळीही जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। दरम्यान राजाराम बंधाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडतोय। त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो की जिल्ह्यातल्या सर्वच नद्या पुन्हा एकदा दुथडी भरून वाहताना दिसतात। सध्या मी उभा आहे कोल्हापुरातील राजाराम बंधारावर। ही राजाराम बंधाराची दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते की 7व्यांदा राजाराम बंधारावर या ठिकाणी पाणी आलेलं आहे। खरं तर आपण पाहतो की दसऱ्याच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक आपले जे धुणे आहेत ते धुण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या राजाराम बंधाराच्या परिसरातच ही सर्व लोक असतात। पण आता आपण ही दृश्य पाहतो की राजाराम बंधारा या ठिकाणी 7व्यांदा पात्रात जो नदी पात्रात जो बंधारा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। एकूणच आपण पाहतो की गेल्या 24 तासामध्ये 3.5 फुटाहून अधिक पंचगंगेची पाणी पातळी वाढलेली आहे। खरं तर परतीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी कहर केलेला आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचा कहर नसला तरी देखील जोरदार पाऊस पडलेला आहे। शिरोळ असेल किंवा आणखी काही तालुक्यांमध्ये आपण पाहतो की उसाच्या शिवारा सर्व पाण्याने भरलेले आहेत। त्या ठिकाणी कधी घात येतो याची वाट शेतकरी पाहताना दिसतोय। पण एकूणच आपण पाहतो की परतीचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे। विशेषतः 3 दिवसात रात्री जो पाऊस पडला तो मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं नसलं तरी पण आपण पाहतो की नद्यांची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढताना दिसते। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।